यशस्वीरित्या पार पाडताना रामदास मानवर आणि कंपनी आणि दिनकरजी बोपेडा साहेब जे सर्वे सर्वात या संघाचे आणि त्याचबरोबर एकता संघ. प्रत्येक संघाला 2 चान्स असतात तुमचा दिवस बदलण्याची. एकता संघाने मागील हप्त्यामध्ये दिवस चेंज केला, ते सॅटर्डेला केले, ते यशस्वी ठरले. कदाचित पुन्हा एकदा तोच पायंडा रचला जातोय की काय. 2 मोठे संघ, 2 प्रतिभाशाली संघ एकमेकांसमोर येऊन ठेवलेत. तर ऐकूया यापुढील सामन्याचं धावतं वर्णन राजन आणि प्रशांत परमेश्वर पुजारी. जरूर फील्डिंग की सजावट हो चुकी है, एक बहुत ही बड़े दिग्गज इस बीच अंपायर का इशारा यहाँ पर माननीय सरकार का आ चुका है और खिलाड़ी बल्लेबाज एक तेज तर्रार जिसकी बल्लेबाजी की अगर बात की जाए तो दोनों ही छोर में एक दिग्गज अब इस बीच बल्लेबाजी के लिए तैयार. इस बीच हाईवे इनकी तरफ से गेंदबाजी लेकर आएंगे, एक बहुत ही तीखे गेंदबाज मैं कहना चाहूंगा प्रतीक ठाकुर एक माहिर बल्लेबाज के साथ अच्छे गेंदबाज भी है और गेंदबाजी करेंगे इस बीच एक दिग्गज को जिनका नाम है रामा महानवर. पहली गेंद अंपायर को क्रॉस करके इस बीच रामा के लिए बहुत ही ऊंचा खेलने की कोशिश, फील्डर तैनात, गेंद कहीं ना कहीं बाउंसर फील्डर वहां पर तैनात, एक रन जरूर चुरा. देखिए पहले ही गेंद से अगर प्रशांत बात की जाए तो यहां पर रामा ने अपने इरादे पूरी तरह से स्पष्ट किया है कि आक्रामक रूप से ही खेलेंगे, अटैकिंग रखेंगे और यहां पर दर्शाया पहली गेंद तक कोशिश रही थी, फिर कहीं ना कहीं एक मैं कहना चाहूंगा लीडिंग एज लेकर की विकेट कीपर के पीछे गेंद गिरी. अच्छी फील्डिंग वहां पर देखने मिली, 1 रन से खाता खुला, 1 रन से श्री गणेश डीजी सुपर माऊली इस टीम का. नक्की जी आघाडीची जोडी यावेळेस मात्र मैदानावरती आले डीजी सुपर माऊली संघासाठी शशी जाधव आणि त्याचबरोबर रामदास मानवर, 1-2 प्रतिभावंत खेळाडू. रामदास मानवर म्हणलं तर मित्रांनो एक असं नाव जे सातत्याने कळंबोलीचं नाव टेनिस क्रिकेट जगतावरती लखलखत आहे आणि आता नुकतंच जो स्ट्रायकर हँड वरती आलाय शशी जाधव हा ओळखला जातो विस्फोटक खेळासाठी. यावेळेस मात्र फ्लॉक स्वीपचा अप्रतिम फटका चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये जातोय, अतिशय वेगाने ट्रॅव्हल करतोय, 4 धावांसाठी दणदणीत सुंदर असा चौकार येतोय. आले आले आपले इरादे काय आहेत, आपली मनशा काय आहे, आज कुठला संघर्ष करायचा, आज अपेक्षा काय आहेत, आज आपलं मनोबल काय आहे, आज मानसिकता काय आहे, हे सर्व मात्र दर्शवलंय एका फटक्याने. चौकार आलाय आणि चौकाराच्या बरोबरीने आपण पाहतो वैयक्तिक कोट्याचा धावसंख्येचा श्री गणेश शशी जाधव करतो पहिला चेंडू. ज्यावेळेला रामदास महानवर यांच्यासाठी टाकला गेला होता प्रतीक ठाकूर यांच्या माध्यमातून, कदाचित ओळखलं शशीने की पुन्हा एकदा त्याच पद्धतीची फटकेबाजी होईल आणि याला मात्र चोख प्रत्युत्तर आपण पाहतो की चौकार आलेला आहे. जरूर क्या तेज तरार चौका हमें इस बीच देखने मिला. देखिए एक वोल्टेज करंट के होते हैं, मैं कहना चाहूंगा प्रवीण सर, इस तरह से गेंद सरसराती हुई सीमा पार गई. अब देखिए कहीं ना कहीं जरूर आक्रामक यहाँ पे बदले की भावना लेकर ये तीसरी गेंद फेंकने जाएंगे प्रतीक ठाकुर. बल्लेबाज शशि जाधव को उठाने की कोशिश, फिर एक बार हल्का टर्न, चकमेदार गेंद थी, कहीं ना कहीं यहाँ पर उलझ गए बल्लेबाज, गेंद को परख नहीं पाए. वहां पर अच्छी फील्डिंग बहुत ही जबरदस्त तरीके से, 1 रन आई थिंक 22 के रूप में जरूर अंपायर का ऑफ द बैट अंपायर का इशारा. 1 रन से यहाँ पर बढ़ता स्कोर 6 रन, 3 गेंदों की समाप्ति बिना विकेट के नुकसान पर. देखिए प्रशांत, मैं कहना चाहूंगा रामा महानवर जैसे बल्लेबाज को ज्यादा समय तक रोकना जरूर एक नामुमकिन बात होगी, बट क्रिकेट की भाषा में कोई भी चीज नामुमकिन नहीं हो सकती है, क्योंकि देखना होगा प्रतीक ठाकुर भी काफी लय में है. ये चौथी गेंद है रामा महानवर के लिए, बहुत ही बढ़िया अच्छा प्लेसमेंट, गेंद को वहां पर परख के ढकेल दिया फील्डर आदित्य देशमुख वहां पर मौजूद. 1 रन दूसरे का कॉल पर जरूर जाना था, खतरे की घंटी थी और 1 ही रन से यहां पर संतुष्ट थे. 1 रन से इजाफा स्कोर में 7 रन 4 गेंदों की समाप्ति पर. 4 चेंडू 7 धावा धावफलकावरती सुरुवात म्हणावी लागली की शांत संयमी सुरुवात म्हणावी लागेल आणि ही सुरुवात जर सातत्यामध्ये राखली गेली तर नक्कीच एका चांगल्या धावसंख्येवरती मजल मारू शकतो हा संघ. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट गरज होती का यावेळेस मात्र आपण पाहतो मिस कम्युनिकेशन दोन्ही खेळाडूंमध्ये होत असताना, परंतु शेवटच्या क्षणी रामदास मानवर सुरक्षित पायात पवित्र अपनावतात आणि सुरक्षितरित्या नॉन स्ट्रायकर एंडवरती आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये येतात. बघा सरळ बॅटिंगने फटके येत असताना गरज होती का फटका खेळण्याची आणि फटका मात्र थोडासा फसलाय, निर्धाव चेंडू होते. प्रतीक ठाकूर हा एक प्रमुख अस्त्र आहे गोलंदाजीचा आणि या गोलंदाजाच्या विरोधात खेळत असताना थोडासा सुरक्षित पावित्र्य अपनावला गेला आणि उर्वरित गोलंदाजावरती जर का अटॅक केलं गेलं तर नक्कीच डीजी सुपर माऊली संघ एक चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो. राजन जरूर प्रशांत, पर कोशिश ये रहेगी कि बंदिश की ओवर या आखिरी गेंद एक बड़े स्ट्रोक की उम्मीद, देखिए ऊंचा आसमानी सफर और गेंद जाती सीमा पार 6 रनों के लिए. जैसे कि यहाँ पर मेरे प्रवीण सर हमें बता रहे थे कि एक बड़े हिट की जरूर इस टीम को जरूरत रहेगी और यहाँ पर कोशिश करी, मैं कहना चाहूंगा ताकत दिखाई और सीमा पार गेंद धकेलने में कामयाब रहे बल्लेबाज शशि. पहली ओवर की समाप्ति बिना कोई विकेट के नुकसान पर. यहाँ पर कुल स्कोर की अगर बात की जाए प्रशांत 13 रन. देखिए बंदिश की ओवर में प्रतीक ठाकुर जैसे गेंदबाज पर 13 रन का हल्ला एक जरूर कहना कि प्रतीक ठाकुर जो कि सुबह से बेहतरीन लय में गेंदबाजी कर रहे हैं, तो जरूर उनके खाते से काफी 13 रन उनके लिए किफायती जरूर साबित हो चुकते हैं. नक्कीच क्रिकेट जर पाहिलं तर आता फलंदाजांचं युग आलंय की काय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर कुठली धावसंख्या सुरक्षित नाहीये, सातत्याने फलंदाजांचं वरचढ निर्माण होणं हे टेनिस क्रिकेटला एक वेगळ्या दिशेकडे नेते आणि अशा सिच्युएशन मध्ये जर पाहिलं तर अशा युगामध्ये आपण वावरत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा हे एव्हरेज षटक मानलं जातं आणि त्याच प्रकारचा खेळ प्रतीक ठाकूरने देखील दाखवलाय. 13 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेत आणि इथून जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ येणं अद्याप देखील बाकी आहे. म्हणजे येणारे 18 चेंडू या 18 चेंडूंमध्ये किमान
35 ते 40 धावांपर्यंत जर का मजल मारली गेली तर एक चांगला मोठा फायटिंग स्कोर उभा करू शकतो डीजी सुपर माऊली. आणि रामा मानवर जोपर्यंत मैदानावरती असणार म्हणजे धावसंख्येचं कॅल्क्युलेटर जो खिशात घेऊन वावरतो असा हा रामदास मानवर मैदानावरती उपस्थित आहे. रणनीती पूर्णपणे स्पष्ट आहे की येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये कदाचित 35 ते 40 धावा करण्याचा मनसुबा आणि हा मनसुबा मात्र यशस्वीरित्या मैदानावरती आखला जाणार का आपण पाहतात मित्रांनो. जय मल्हार चषक 2021 ते सुंदर असं पर्व आनंदा माने आणि त्यांची पूर्ण टीम ज्या पूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी झडते आणि त्यांची मेहनत आज मात्र यशस्वीरित्या रंग लाते की काय. देखिए जरूर प्रशांत, जैसे कि आपने कैलकुलेशन की बात की, बट कहीं ना कहीं रामा वानवर जरूर इस बात को जानते कि प्रतीक ठाकुर का बल्ला आज बोल रहा है. तो इस बीच ये गेंद हल्के हाथों से बहुत ही बढ़िया स्वाइप, वहां पर फील्डर तैनात, एक रन चुराया, दूसरे रन का जरूर कॉल होगा बट शायद एक ही रन से संतुष्ट, क्योंकि शशि जादव की बैट से एक बड़े स्ट्रोक की उम्मीद है यहाँ पर और बढ़िया बल्लेबाजी अब तक करते हमें नजर आए शशि जादव. तो इस बीच देखिए स्ट्राइक अपने पास रखी है. आखिरी गेंद जो प्रतीक ठाकुर की थी एक बड़ा सिक्सर दागा था. अब कहीं ना कहीं उम्मीद और होगी, जैसे कि आपने कहा कैलकुलेशन 35 रन और इनको बनाने होंगे अगर कहीं ना कहीं एक अच्छा स्कोर खड़ा करना है स्कोर बोर्ड पे. तो इस बीच दूसरी गेंद है प्रशांत, उठाया हल्के हाथों से, खेला फील्डर था ना. देखिए एक लेजी क्रिकेट में जरूर कहना चाहूंगा ये कैच हो सकता था बट कहीं ना कहीं शायद जजमेंट में कहीं फेल हो गए फील्डर और एक के साथ एक तेजी से रन पूरा किया यहाँ पर शशि जाधव ने. प्रशांत नक्कीच सातत्याने येणाऱ्या धावा या धावफलकाला एक वेगळा आकार देत आहेत. रामदास मानवर यांनी ओळखले की चांगल्या चेंडूंना सन्मान देणं आणि खराब चेंडूचा वाट पाहणे. रामदास मानवर वाट पाहतो एखाद्या खराब चेंडूच्या, जसा तो खराब चेंडू येईल त्याच्यावरती मात्र तडाखा लावेल का हा प्रश्नचिन्ह मैदानावरती वावरतोय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. ऑन साइडला चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल करतोय. स्क्वेअरला एक रिझनचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येतो. खूप चांगली देखणी फेकी होते. अशा प्रकारची फेकी करण्याची क्षमता तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. या गोष्टींमध्ये तुम्हाला पारंगत असणं खूप गरजेचं आहे. सध्याचं क्रिकेट हे खूप वेगवान झालंय. गोलंदाजांवरती सातत्याने मोठ्या प्रमाणात फटकेबाजी केली जाते आणि ज्यावेळेला तुमचं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सुंदर कामगिरी करताना तेव्हा मात्र एक वेगळा आत्मविश्वास गोलंदाजामध्ये येतो. आणि हा जो थ्रो फेकला गेला हा खऱ्या अर्थाने खूप सुंदर होता. पुढचा चेंडू अजय यांचा लेफ्ट ओव्हर द विकेट, खोलवर पतीचा चेंडू जरूर टाकला गेला होता. पंचांकडे लाऊड अपील मागितली गेली. कदाचित बॅटीची इनर एज घेत चायनीज कट म्हणूया, लेमन कट म्हणूया मित्रांनो. चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेग रिझनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्राच्या अजिंक्य खटका तिथे उपस्थित आहेत. विचार विनिमय करतात, थोडीशी चर्चा करतात आणि इशारा मार्फत दर्शवतात की अशा प्रकारच्या चुका होणं थोडं चांगलं येऊ शकतात. सिंगल भेटले, सिंगलच्या बरोबरीने स्कोर जाऊन पोहोचतोय 17. प्रशांत मैं जरूर यहाँ पर मैं हौसला अफजाई करना चाहूंगा अजिंक्य खटकाल, जो कि एक देखिए उनके पैर में क्रैम्प होने के कारण आज वो हमें यहाँ पे फील्डिंग में नजर आ रहे हैं, वरना सर्कल की ओर में भी बाहर कर खेलते हैं. बट देखिए अच्छा बैकअप रखा था, एक स्ट्रोक बहुत ही अच्छा स्ट्रेट पर फील्डर तैनात दिसले और उतना ही सुंदर थ्रो हमें यहाँ पर देखने मिला. अच्छा गैदर, एक रन चुराया. देखिए अजिंक्य की बात की जाए तो एक बहुत ही जबरदस्त बल्लेबाज है. आज उनके पैर पे कहीं ना कहीं थोड़ी जरूर इंजरीज है बट फिर भी देखिए बैकअप देखिए अच्छी तरीके से जाके एक फील्डर को जिस हिसाब से बैकअप देना चाहिए ये उन्होंने दर्शाया. और ये दोनों ही खिलाड़ी अब जो बल्लेबाजी के लिए यहाँ पर ओपनिंग के रूप में आई, दोनों को यहाँ पर उपस्थित रहना बहुत जरूरी है क्योंकि 2 ओवर का अगर सामना कर लेंगे तो जरूर आने वाली आखिरी गेंदों में और भी स्पोर्ट कर सकते हैं. और देखिए जैसे कि मैं कह रहा था जबरदस्त तरीके से एक बहुत ही बढ़िया चौका. तर नक्की याच्या मागचं कारण जर पाहिलं तर सातत्याने येणाऱ्या धावा ह्या गोलंदाजांना थोडेसे विचार करण्याचे भाग पाडतात. त्याचबरोबर जे खेळाडू मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असतात त्यांच्यावरती देखील थोडं एक दडपण असतं की जेव्हा सातत्याने धावा येतात. रामदास मानवर आणि शशी जाधव यांनी ओळखले की आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा चेंडू डॉट नाही केलाय. एक रिव्हर्स स्वीपचा फटका खेळत असताना शशी जो फटका मिस झाला तो एक चेंडू वगळता जर एकंदरीत पूर्ण कॅल्क्युलेशन पाहिलं तर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा डॉट चेंडू येत नाहीये. आणि सातत्याने ह्या सिंगल डबलच्या धावा फलंदाजांना मात्र एक वेगळी संजीवनी देतात. धाव फलकाला एक वेगळा आकार देण्यासाठी. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर आलाय तो 22. 12 चेंडू 22 धावा. अद्याप देखील पाहिलं तर पहिल्या सत्रातील 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी. आणि या 12 चेंडूंमध्ये जर का 25 ते 20 धावा जरी आल्या तरी देखील एक फाइटिंग स्कोर उभा राहू शकतो. काय सांगशील एकंदर या पहिल्या सत्रामध्ये? जरूर जरूर प्रशांत, अगर बात की जाए तो एक राजनीति, एक रणनीति हमें इस मैदान पर देखने मिल रही है. देखिए दोनों ही बल्लेबाज की अगर बात की जाए तो आसमानी सफर उन्होंने किसी गेंद को ज्यादा तरीके से कराया नहीं. खराब बॉल को जरूर सीमा पार भेजा था शशि ने बट दोनों ही बल्लेबाज ग्राउंड पर ज्यादा लोअर शॉट पे ज्यादा विश्वास दिखा रहे क्योंकि उन्हें जानते हैं कहीं ना कहीं कि आने वाले समय में बड़े स्पोर्ट करने हैं उन्हें. तो दोनों का साथ इस बीच इस पेयर को मैदान पर खेलना बहुत जरूरी है. तर नक्कीच येणारे 12 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातला आदला देखील शेष आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय की प्रतीक ठाकूर येतोय. या वर्षीच्या हंगामातील सर्वाधिक यशस्वी खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. तर कशा प्रकारचा खेळ रामदास मानवर समोर करणार, तारेवरची कसरत दोन्ही खेळाडूंची एकमेकांसमोर. यावेळेस मात्र बॅटीची इनर एज घेत चेंडू जातोय सर्व लॉंग लेग सीमारेषेच्या नजीक परंतु सर्कल मध्ये जो चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला, अप्रतिम होता, सुंदर होता. एकच धाव भेटते बघा. मोठे फटके येत नाहीयेत. 2 चौकार, एक षटकार वगळता जर एकंदरीत जर खेळ पाहिला तर मैदानावरती संत गतीने धावसंख्या चालली. परंतु एक विशेष कौतुक करेन दोन्ही फलंदाजांनी की दोन्ही फलंदाज कुठल्या प्रकारचा निर्धाव चेंडू खेळत नाहीयेत.
रामदास मानवर आणि शशी जाधव ही जोडी मैदानावरती. कुटापचा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नीटचा संपर्क होत नाहीये स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दोन खेळाडू चेंडूवरती येत आहेत, थोडंसं फंबल होत आहे, संधी जरूर भेटली दुसरी धाव घेण्याची. बघा संधीचं सोनं करता येणं हे खूप गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये असं म्हणलं जातं की धावा येत नाही, धावा चोराव्या लागतात. तो प्रयत्न मात्र मैदानावरती सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कम्युनिकेशन शशीचं मी कौतुक करेन. शशीने जो वेगाने कॉल दिला की चल मला निघायचंय आणि रामाने त्याला तेवढा चांगला प्रत्युत्तर दिलं आणि 2 धावा, जिथं सिंगल तिथे डबल आली. जरूर जरूर, क्योंकि देखिए दोनों ही बल्लेबाज अगर पेयर नहीं साथ नहीं तो जरूर आप कुछ भी नहीं, और वही दर्शाया इसी बीच दोनों ही बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट रखी और अच्छी तरीके से रन को चुराया, क्योंकि जानते हैं अभी भी इस मैदान पर अगर दोनों उपस्थित हैं तो जरूर बड़े बड़े स्पोर्ट देखने मिलेंगे बल्लों से. प्रतीक ठाकुर की अगली गेंद शशि जाधव के लिए तैयार है, उठाया है गेंद को आसमान में, फील्डर बहुत तेजी से उमेश डिसले नीचे और बहुत ही आसान सा कैच. इस बीच शशि जाधव की पारी का अंत प्रशांत. नक्की शशी जाधव याच्यावरती जर एक आपण नजर टाकली तर मित्रांनो हा फलंदाज ओळखला जातो सुरुवातीला एक चांगली सुरुवात करून देण्यासाठी. त्या प्रकारची सुरुवात त्यांनी जरूर करून दिली. एक षटकार एक चौकाराच्या मदतीने धावसंख्येला एक वेगळा रूप दिलाय. त्याने ओळखले की माझ्या संघाच्या पक्षामध्ये खूप चांगले चांगले फलंदाज आहे आणि ज्या प्रकारे जर भावड्याचा विचार केला तर यावर्षी विहान 11 खाडेकर या संघामध्ये तो आरपीएल देखील खेळणार आहे आणि हा असा लयबद्ध फलंदाज जितका जास्तीत जास्त लवकर मैदानावरती येईल ही थोडीशी जमेची बाजू ठरू शकते. आणि सातत्याने आम्ही ओळखले की डावखुरा हाताच्या गोलंदाजांच्या विरुद्ध भावड्या अर्थात गजानन बोर्डर याचा खेळ खूप चांगला राहिलाय आणि मात्र रिस्क घेण्याचा प्रयत्न जो शशीने केला हा कदाचित योग्य असावा डीजी सुपर माऊली संघासाठी. सबसे पहले तो मैं भावड़े गजानन कि हमारे साथी दोस्त जिनको हम भावड़ा से संबोधित करते हैं, हमारे दोस्त हैं, इनको बहुत बहुत शुभकामनाएं देना मैं चाहूंगा, क्योंकि रायगढ़ प्रीमियर लीग इसमें उनका सिलेक्शन हुआ है. देखिए कलम बोले के सौभाग्य कि ऐसे महान महान खिलाड़ी हमारे बीच में इस बीच हमारे मौजूद हैं और हमारे साथी दोस्त हैं और बहुत ही नाम ऊंचा कर रहे. कलम बोले तो ऑल द बेस्ट फॉर द आईपीएल. उठाया है ये आसमान में, ये गेंद है हवे में और पीछे फील्डर तैयार बार यहाँ जाएगी गेंद सीमा पार 6 रनों के लिए. बहुत ही जबरदस्त. क्या हूं मैं ये दर्शा दिया है, बता दिया और पूरी तरह से गेंदबाज को समझा दिया. ये गेंद सीमा पार 6 रनों के लिए. नक्कीच ना जीतने के लिए ना हारने के लिए क्रिकेट खेलना है खेळणे गेले आणि हेच मात्र मैदानावरती आपण पाहतोय की क्रिकेट खेळतोय रामदास मानवर, एन्जॉय करतो पूर्णपणे. त्याने ओळखले की हा सामना खूप महत्वाचा आहे आणि एकता सारखा संघ आपल्या समोर असताना आता मात्र हात खुले करावे लागेल. सुरुवातीच्या सत्रामध्ये धावसंख्येची उंच इमारत गाठण्यासाठी जो भक्कम पाया रचायचा होता तो पाया मात्र पहिल्या 2 षटकामध्ये रचला गेला. तिथून जर पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आणि आता रामाने ओळखलंय की आता जास्त वेळ शांत राहून चालणार नाहीये, हात ही खुली करावेच लागतील आणि त्याच प्रकारे तो फलंदाजी करतोय. षटकार जरूर लगावतोय. षटकाराच्या बरोबरीने आपण पाहतो की 31 धाव फलकावरती आलेत. जो प्रतीक ठाकूर अप्रतिम गोलंदाज म्हणून पूर्णपणे सही साबित होत होता पूर्ण दिवसभरामध्ये, त्या गोलंदाजावरती जेव्हा तुम्ही हल्ला चढवता त्यावेळेला मात्र तुमचा विश्वास काय आहे, तुमच्याकडे असलेल्या खेळाचा गुणवत्ता काय आहे, तुमचा संघर्ष किती मोठा आहे, आज तुमची मनशा काय आहे हे मात्र तुम्ही या षटकारांशी निश्चित स्वरूपाने विरोधी संघावरती दाखवता. देखिए स्कोरबोर्ड की अगर बात की जाए तो इस बीच स्कोर हो चुका है 32 रन. आखिरी 2 गेंद अभी भी शेष है और इसी बीच प्रतीक ठाकुर की अगली गेंद फिर एक बार उठाने की कोशिश नहीं, पर यहां पर जरूर लीडिंग एज और एक बहुत ही बड़ा मैं कहना चाहूंगा बल्लेबाज निराशाजनक रूप से इस मैदान के बाहर जाते हो. देखिए अगर ये बल्लेबाज अगर इस बीच मैदान पर होते आने वाली आखिरी ओवर में तो हमें प्रशांत में जरूर निश्चित रूप से कोई दो यहाँ पर दो राय नहीं कि स्कोर बोर्ड हमें काफी ऊंचाई की तरफ देखने मिलता, पर जरूर निराश होंगे यहाँ पर अपने आप से रामा मानवर, क्योंकि एक बहुत ही जबरदस्त फॉर्म के बल्लेबाज एक देखिए एक अलग तरीके का विकेट अपने हाथों से गवा बैठे और मैदान के बाहर जाने के लिए मजबूर हो गए यहाँ पर. तर नक्कीच रामदास मानवर जरूर बाद झाले असेल, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी अजून एक नौका फलंदाज ज्याने गत वर्षीमध्ये अप्रतिम फलंदाजी केली आपल्या संघासाठी असा मयूर वागशे अर्थात महेश येतो मात्र मैदानावरती. महेशकडे खूप साऱ्या अपेक्षांनी पाहिलं जाते. बघा सुरुवात खूप चांगली भेटली. हाफ डन इज अ गुड स्टार्ट इज अ हाफ डन असं म्हणलं जातं मित्रांनो, आणि ती सुरुवात मात्र भेटली. 32 धावा फलकावरती आलेल्या 2.5 षटकांची इथे समाप्ती झाली. शेवटचा चेंडू या षटकातील असेल आणि हिटिंग झोन आहे रायटी फलंदाजासाठी, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. तर हिटिंग झोनचा कशा प्रकारे फायदा उचलणार मयूर वागशे. मयूर वागशेकडे देखील क्षमता आहे, कुवत आहे, ताकद आहे, पॉवर आहे, धमक आहे, पोटेन्शियल ठासून भरलेला आहे, परंतु आज ही संधी त्याला भेटलेली आहे. या संधीचं तो कशा प्रकारे सोनं करेल, कितपत धावा फलकावरती खेचून काढेल हा येणारा वेळच सांगेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहा मित्रांनो, ज्याचा मी उल्लेख केला
की ताकद, धमक, पॉवर या खेळाडूमध्ये ठासून भरलेली आहे आणि आज त्याला संधी भेटलेली आहे आणि संधीचं सोनं केल्याशिवाय तो राहणार नाहीये. आल्या आल्या आपल्या वैयक्तिक धावसंख्येचं खातं कशा प्रकारे उघडलं ते म्हणजे षटकाराने. आणि आपण पाहतो की शेवटच्या चेंडूवरती प्रतीक सारख्या गोलंदाजावरती जेव्हा तुम्ही हल्ला बॉल चढवताना मित्रांनो, त्यावेळेला मात्र तुमचा संघ काय गतीने प्रवास करतो या वर्षीच्या हंगामामध्ये याची मात्र तुम्ही प्रचिती देऊन जातात. षटकार आलाय, षटकारच्या बरोबर 3 षटकांचा होतो खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा फलकावरती 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. तर नक्कीच राजन थोडीशी आपण चर्चा करूया पूर्ण स्पर्धेबद्दलची, कारण की जी स्पर्धा आयोजित केली गेली आज या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती, अर्थात जय मल्हार 2021 सातत्याने काहीतरी नवीन घेऊन येणे ही अनंता माने यांची ओळख आहे. आणि यावर्षी जर पाहिलं तर अवजड वाहतूक सेना शिवसेना यांच्या माध्यमातून ही राबवलेली खूप चांगली अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा. आणि एक कौतुक मी करेन की या स्पर्धेला ज्या ट्रॉफीज लागलेल्या आहेत त्या अतिशय उंच पुऱ्या आहेत, अतिशय देखण्या आहेत. आणि जो खेळाडू मैदानावरती येतोय तो मात्र पहिले या ट्रॉफीज कडे पाहतोय आणि स्वप्न पाहतोय की ही ट्रॉफी मला कधी भेटेल. आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर तब्बल 10 संघ हे स्वप्न पासून वंचित राहिलेत आणि आता मात्र शेवटचे 2 संघ असतील जे स्वप्न पाहतात या ट्रॉफीला स्पर्श करण्यासाठी. तर कुठला संघ असेल जो या एका ट्रॉफीवरती आपलं वर्चस्व निर्माण करेल, कुठला संघ असेल जो स्वप्न घेऊन या स्पर्धेत उतरलेला असेल, त्याच्या स्वप्नाला पूर्णपणे पाणी लागेल, येणारा वेळच सांगेल. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आले त्या 38 धावा. जरूर जरूर प्रशांत, अगर बात की जाए तो ये आपको ऐसी रौनक कलमबोली में ही देखने मिलेगी और जरूर जय मल्हार चषक में तो आपको क्या कहने की। इसी बीच अगर मैं बात की जाए तो एक माने सरकार बड़े दिल वाले और इतनी ही बड़ी ट्रॉफी आप इस मैदान पर देख सकते हैं। ये गेंद रिवर्स स्विप, रिवर्स अटेम्प्ट, आसमानी सफर, फील्डर नीचे और उल्टा कैच, जरूर यहाँ पर मिस जज, मिस टाइमिंग, मिस कॉलिंग और 2 रन यहाँ पर गंवा बैठे। देखिए बहुत ही अच्छी तरीके से यहाँ पर जरूर शॉट नहीं लगा, बट कोशिश अगर वहां पर खिलाड़ी करते तो कहीं ना कहीं ये गेंद कैच लपकने में कामयाब हो सकते थे, पर कहीं चूक गया फील्डर, मिस कॉलिंग रही, गेंद को पूरी तरह से जज नहीं कर पाए और 2 रन का भुगतान इस बीच देना पड़ा। स्कोर बोर्ड हिलता हुआ यहाँ पर 2 रन से इजाफा हो गया, 40 रन इस बीच हमें देखने मिल रहे स्कोर बोर्ड पर। अभी भी प्रशांत क्या कहता है, आपकी आने वाली 5 गेंदें हैं और किस हिसाब से यहाँ पर बल्लेबाजी करेंगे? आणि यावेळेस पहा मित्रांनो, काय या खेळाडूला आरपीएल साठी बोली लागली गेली। 3500 मध्ये याच्यावरती बोली लिलाव लागला गेला आणि माझी गुणवत्ता काय, माझ्यामध्ये पोटेन्शियल काय, माझ्यामध्ये इंथुझियम काय, माझी ताकद काय हे मात्र आज भावड्या मात्र दाखवतोय, षटकार लगावतोय आणि षटकाराच्या बरोबरीने मात्र स्कोर जाऊन पोहोचतोय तब्बल 46च्या घरामध्ये। बघा भावड्याचा झेल उडला होता, 2 क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते, अजय आणि विशाल, विक्की माफ करा, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू लँड झाला। दोन्ही खेळाडूंनी कम्युनिकेशन केलं नाही, एकमेकांना कॉल दिला नाही, ज्याचे परिणाम आपण पाहतो की भावड्याला भेटलेली जीवन संधी, त्या संधीचा मात्र तो कशा प्रकारे फायदा उचलतोय। षटकार लगावतोय अमित सारख्या गोलंदाजावरती जो ओळखला जातो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट, आणि अशा गोलंदाजावरती जेव्हा तुम्ही फटकेबाजी करताना त्यावेळेला मात्र तुमचा संघ एक विजयाच्या वाटचालीकडे करत असताना जो आत्मविश्वास आहे तो मात्र एक उच्च स्थानी हा निश्चित स्वरूपाने असतो। देखिए प्रशांत, मैं बात कहना चाहूंगा, ऑलवेज अपन कहते हैं कि कैचेस विन द मैचेस, बट मैं जरूर ये कहना चाहूंगा ऑलवेज अटेम्प्ट द कैचेस और यू मे लूज द मैचेस। तो इस बीच अगर अटेम्प्ट करते उस बीच विक्की, तो जरूर ये 6 से कहीं आपको ये 6 जरूर आपको महंगा नहीं पड़ता था। तर षटकार जरूर आले, षटकाराच्या बरोबरीने आपण पाहतोय की 46 धावा 10 फलकावरती 4थं षटक हे प्रगती पथावर फायटिंग स्कोर एक उभा करायचा होता, त्या फायटिंग स्कोर पर्यंत मात्र मजल मारली गेली, परंतु यामध्ये अजून भर टाकली जाणार का? यावेळेस मात्र एक आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने चेंडूला खणून काढतायत, दिशा देत आहेत, वेगाचा वापर करतायत। भावड्या या वर्षी जर पाहिलं तर वेगळ्याच रंगतेमध्ये खेळतोय। गत वर्षी जर पाहिलं तर मागच्या 2 वर्षापासून तो थोडासा फॉर्म बरोबर झगडत होता, परंतु त्याची मेहनत, त्याचं जे प्रेम आहे, आत्महत्या आहे, त्याची जी लगन आहे, संघर्ष करण्याची त्याची जिद्द आहे, ती मात्र त्याला आज एक वेगळ्या उंचीवर नेते। आणि आपण जर पाहिलं तर कळंबोलीमधून येणाऱ्या भविष्यामध्ये अजून एक चांगला हिरा कदाचित कोरला जातोय की काय प्रवीण सर? इस बीच जरूर कहीं ना कहीं नर्वस रहेंगे गेंदबाज अमित, उठाने की कोशिश, फिर एक बार फील्डर तैनात, अच्छी फील्डिंग, 1 रन चुराया और नए बल्लेबाज मैदान पर स्ट्राइकर इन पर खेलेंगे मयूर वाक्षे। जरूर कहीं ना कहीं हल्के महंगे साबित जरूर है। देखिए गजानंद जैसे बल्लेबाज ने इस बीच साबित कर दिया कि किस लिए उन्हें आरपीएल में सिलेक्ट किया गया है, इस बीच दर्शा दिया अपने बल्ले से। इस बीच यहां पर पूरी जिम्मेदारी होगी क्योंकि आखिरी ये ओवर है और मयूर वाक्षे जो कि इस बीच मैदान पर है, क्योंकि आने वाली कुछ शेष गेंदें बड़े स्ट्रोक की उम्मीदें होंगी उनके कप्तान को। उठाया, काफी बढ़िया, फील्डर वहां पर तैनात, 1 बाउंस इनटू द 4।
बघा मी कौतुक करेन मयूर वाक्षाचं. मयूर वाक्षाने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केला. 2 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर तब्बल 10 धावा कुठून काढल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र चौकार. आणि का या खेळाडूला या वर्षीच्या हंगामामध्ये प्रमोट केलं गेलंय याची मात्र प्रचिती तो मैदानावरती जातो. पहिल्या काही सामन्यांमध्ये, पहिल्या काही सुरुवातीच्या टुर्नामेंट्समध्ये मयूर वाक्षाला संधी भेटली नाही, परंतु ही गोष्ट त्याने मात्र संघनायकाला सांगितली की मला संधी हवी आहे आणि आपल्या संधीचा मात्र तो पूर्णपणे फायदा उचलतो. चौकार लागवतोय, आपल्या संघाला मात्र योग्य स्थानावरती घेऊन जातो. ऑन साइडला अतिशय वेगवान फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये, मात्र आपल्या डगआउटला मात्र मानवंदना देतो. चौकाराच्या बरोबरीने फिनिश करते पहिल्या सत्राला. आणि काय सुंदर फलंदाजी केली आज मयूर वाक्षाने. 3 चेंडूंचा सामना करत 14 धावांची उपयुक्त खेळी. आणि आपण पाहतो संघाची सर्व दिनकरजी पोपेटा साहेब मात्र टाळ्या वाजवून या खेळाडूचं स्वागत करतात आणि कौतुकाची थाप मात्र लगावतात. एक षटकार 2 चौकाराच्या बरोबरीने मयूर वाक्षे 3 चेंडू 14 धावांचा अप्रतिम खेळ खेळतात. जी फायटिंग धावसंख्या उभी करायची होती ती धावसंख्या मात्र मैदानावरती उपस्थित केली जाते. येणारे 24 चेंडू विजयासाठी 60 धावांची आवश्यकता. आतापर्यंत आपण ऐकलेत मित्रांनो राजन सोना यांना, जे हिंदीचे अर्थात राष्ट्रीय भाषेचे खूप चांगले समालोचक आहेत. आणि त्याचबरोबर मी प्रशांत पुजारी, मला संधी दिली गेली याबद्दल माने सरकार यांचं मी खूप मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. आणि यापुढील सामन्याचं नाट्य थरारमग चित्र 60 रन ट्विन असेल. तर यापुढील सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी नक्कीच या विभागाचे आपल्या कळंबोलीची बुलंद तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे प्रवीण अर्जुने सर आणि त्याचबरोबर त्यांची साथ देण्यासाठी विक्की नांगरे पाटील यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. तर पुढील सामन्यासाठी नक्कीच मराठी भाषेची जुगलबंदी ऐकूयात. एकीकडे रायझिंग व्हॉइस ऑफ कळंबोली विक्की नांगरे पाटील आणि त्यांची साथ देण्यासाठी आमच्या सर्वांचेच गुरुवर्य ज्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने घडत चाललोय समालोचन जगतामध्ये. तर या दोघांना ऐकूयात. तर धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच प्रशांत. तर पुन्हा एक वार आमच्या व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवर अतिथी, क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचं जय मल्हार चषक 2021 मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आणि सहर्ष स्वागत. जे क्रीडा रसिक युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेत या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. खऱ्या अर्थानं मित्रांनो क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपण अनुभवतोय. जय मल्हार चषक 2021 ज्या स्पर्धांच्या आयोजनाचा आपण सातत्याने उल्लेख करतोय, ज्या वर्षी जय मल्हार चषकाचं आयोजन केलं जातं आनंद माने अँड कंपनी यांच्या माध्यमातून, त्या वेळेला जसं प्रशांत म्हणाला की काही ना काहीतरी नाविन्य या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत आहे. एक दर्जेदार विकेट, एक अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या ज्या ट्रॉफीज आहेत, ज्या आकर्षक ट्रॉफीज नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कोणता संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार त्याकरता सुरू असलेली ही लढत विजयासाठी लक्ष आहे. 24 चेंडू 60 धावांची. स्क्रीनवरती जर तुम्ही पाहिलात पीटीसी लाईव्ह अर्थातच पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. किरणजी दळवी असतील, कीर्तनजा जी दळवी असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं की संदीप दादा भास्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही पनवेल टेनिस क्रिकेट ही वेबसाईट आपण पाहतोय. आज मात्र एक क्रांती नक्कीच घडवली जाते. आणि कळंबोली क्रिकेटचा जर आपण इतिहास पाहिला तर कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये मात्र खूप चांगलं योगदान आहे पनवेल टेनिस क्रिकेट.inचं या खेळाडूंना. कारण आज जर आपण पाहिलं तर कळंबोलीतून तब्बल 3 ते 4 असे खेळाडू आहेत की ज्यांची RPL मध्ये निवड झाली. 11 खेळाडू आहेत, नक्कीच या ठिकाणी 11 खेळाडू असे आहेत की ज्यांची निवड ही RPL मध्ये झाली. आणि मला वाटतं या वर्षीच्या क्रीडा रसिकांसाठीचं हे आकर्षण आहे, कारण कळंबोलीचं प्रतिनिधित्व नक्कीच करतायत बरेचसे खेळाडू आहे. स्वरा स्पोर्ट्स कळंबोली, त्याचबरोबर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली हे संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये म्हणजे आदरणीय विजय शेठ खानवकरांचा संघ आपण पाहणार आहोत, सुजित जी म्हात्रे यांचा संघ आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जर आपण विचार केला तर रॉयल संघाचे तब्बल DG संघाचे 4 खेळाडू RPL मध्ये आहेत, म्हणजे आणि रॉयल संघाचे 4 असे एकूण 8 प्रमुख खेळाडू आपल्याला RPL मध्ये पाहायला मिळणार आहेत. तर श्रीगणेश संघाचे देखील शिवा सारखा एक खेळाडू आहे आणि त्याचबरोबर काजेश यादव देखील आहे. म्हणजे या खेळाडूंना इंटरेस्ट दर्शवला होता आणि तो मात्र त्यांचा जो खेळ आहे तो खेळ मात्र नक्कीच ओळखला. रायगड प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंची निवड झाली. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कळंबोली क्रिकेट आज ज्या पद्धतीनं हा क्रिकेट इथे खेळला जातोय विकी, तर एक दिवस असं असेल की IPL मध्ये देखील आपल्या या मैदानावरचे काही खेळाडू असतील की ज्यांची निवड ही IPL मध्ये देखील होईल. म्हणजेच आपण शुभेच्छा देऊया या खेळाडूंना आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं. विजयासाठी लक्ष आहे 60 धावांचं. 59 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. एकता संघांना ज्या वेळेला शनिवारच्या लॉट मधनं एंट्री केली आहे कोणत्याही स्पर्धेमध्ये, या वर्षीचा जर आपण इतिहास पाहिला तर त्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, हा इतिहास राहिलाय. तर नक्कीच आपण पाहिलं तर मागील स्पर्धेमध्ये देखील एकताच संघ जेव्हा शनिवारी खेळलो होता तेव्हा मात्र या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
परंतु आज लक्ष्य मॉडेल कुठेतरी थोडंसं कठीण पाहायला मिळते, कारण की आज सकाळपासून कैलास चौधरी एका भन्नाट फॉर्म मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सुपर डीजी माऊली संघाचा विचार केला तर पूर्णपणे एखादा ओपनचा संघ असावा, त्या प्रकारचे खेळाडू या संघामध्ये खेळ करताना पाहायला मिळतात. मुख्य अस्त्र यांचं गोलंदाजी आहे. विक्रम पवार सारखा अनुभवी गोलंदाज, कैलास चौधरी सारखा 30 थरार गोलंदाज आणि अंतिम षटकामध्ये रोहन पाटील सारखा एक आक्रमक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा वेळेस 60 धावांचं लक्ष थोडंसं अवघड आहे, परंतु प्रतीक ठाकूरला विसरून चालणार नाहीये. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये जर कोणी जास्त षटकार लगावले असतील तर ते नाव आहे प्रतीक ठाकूर. सामना सुरू. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र राईट इनटू द स्लॉट. फटका फसतोय की काय? येस, इथे मात्र फसला फटका. ज्याच्याकडून होत्या आशा त्यांनी दिलत मात्र निराशा. प्रतीक ठाकूर बॅक टू द पवेलियन. तर नक्कीच या ठिकाणी विकी जर आपण पाहिलं तर प्रयत्न होता आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही 60 धावा संख्येचा पाठलाग करता, 24 चेंडूंची लढत असते, 4 षटकांमध्ये प्रतिषटक 15 ची सरासरी तुम्हाला राखायची आहे. आणि ही 15 ची सरासरी राखायची असेल तर किमान 2 मोठे फटके. परंतु प्रत्येक सारखी शिकार या ठिकाणी जाळ्यामध्ये सापडली. आणि जो फॉर्म आहे गोलंदाज कैलास चौधरीचा जर आपण विचार केला तर कैलास चौधरीचा जो फॉर्म आहे या स्पर्धेमध्ये, तो फॉर्म मात्र त्यानं कायम राखला. आणि प्रतीक ठाकूर सारखा मोठा अडथळा त्यानं मात्र या ठिकाणी दूर केलाय. थोडासा मानसिक दडपण असेल, परंतु क्षमता आहे या संघामध्ये या 60 धावांचे पाठलाग करण्याची. एकंदर जर आपण विचार केला तर एक पारितोषिक इथे आलंय. पारितोषिक असेल सनी चौधरी यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी स्वर्गीय गणेश पिल्ले यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर सनी चौधरी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. समर्थक नक्कीच अपेक्षा करतील प्रतीक ठाकूर बाद झाल्यानंतर अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहा नावामध्ये अजिंक्य आहे. आणि अजिंक्य या खेळाडूला मी 26 जानेवारी रोजी 2021 रोजी जी स्पर्धा झाली होती, अर्थातच श्री गणेश 11 चषकाच्या माध्यमातून जुई कमोडे या ठिकाणी त्या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज म्हणून या खेळाडूची निवड होती. याचाच अर्थ पोटेन्शियल आहे, क्षमता आहे खेळाडूमध्ये, आवश्यकता आहे ते संयमाची. आणि जो संयम या मैदानावर दाखवला तर या 60 धावा देखील या ठिकाणी नक्की चेस केल्या जाऊ शकतात. आदित्य देशमुखचा जर आपण विचार केला तर या वर्षीचा त्याचा फॉर्म थोडासा प्रश्नचिन्ह आहे, परंतु एक इनिंग हा खेळाडू अशा पद्धतीचा आहे, जरी आउट ऑफ फॉर्म असला असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की फॉर्म हा तुमचा टेम्पररी आहे, परंतु क्लास जो आहे तो क्लास मात्र तुमचा परमनंट आहे. जो क्लास आहे या खेळाडूचा, जो दर्जा आहे, कारण जर आपण पाहिलं तर पनवेलच्या ओपन संघामधून हा सातत्यानं खेळत आलाय, क्षमता आहे. गेली अनेक वर्ष पनवेलच्या लेदर क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. आणि ती क्षमता यावेळेस मात्र आदित्यला या मैदानावरती सिद्ध करावी लागेल, कारण सेमीफायनलची लढत आहे. या सामन्यातील विजेता संघ हा थेट दाखल होईल या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. त्यामुळे अभि नाही तो कभी नाही जर या स्पर्धेचा आपण विचार केला. आणि प्रत्येक संघ या मनसेनं, या उद्दिष्टानं, ही इच्छा मनामध्ये बाळगून कोणत्याही स्पर्धेत सहभागी होतो की या स्पर्धेची अंतिम फेरी मला गाठायची. विकी तर नक्कीच आपण पाहिलं तर अजिंक्य खटकाळेचं देखील कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केलात की या मागील आठवड्यामध्ये 26 जानेवारी रोजी कामोठे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याचं कारण की या वर्षीचा फॉर्म एका जबरदस्त फॉर्म मध्ये प्रतीक ठाकूर आणि अजिंक्य खटकाळे या संघाला सावरतायत. आणि त्याची प्रचिती चेंडू मात्र येतोय बिग 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 षटकार. ही ओळख आहे आणि ओळख मात्र सिद्ध केली आहे पहिल्या चेंडूवरती. परंतु प्रवीण सर, एका षटकाराने काम चालणार नाहीये. 6x10 केलं तर 60 होतात. 10 षटकार लागवायचे, 10 नव्हे. तर फलंदाज अजिंक्य खटकाळे अंतिम चेंडूपर्यंत मैदानावरती थांबला तर मात्र गोलंदाज कुठेतरी दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळणार. नक्कीच. आणि याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो. पहा आज संपूर्ण दिवसभरामध्ये कैलास चौधरीने आपल्या गोलंदाजीनं नक्कीच भांबेरी उडवली फलंदाजांची, परंतु अजिंक्यमध्ये क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. आणि हा खेळाडू मात्र हे सिद्ध करू शकतो. इथे मोठा फटका खेळण्याचा मानस, लीडिंग एज, कमबॅक. इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज. आणि दुसरी मोठी शिकार यावेळेस मात्र जाळ्यामध्ये सापडते. विजयाचा जल्लोष नक्कीच पाहायला मिळतोय. आणि फलंदाज मात्र मूळच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. आता अशा आहे, निराश आहे. फटका चांगला होता, परंतु फटका मात्र फसलाय आणि सरळ चेंडू जाऊन विसावलाय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. दुसरा महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी गमावला गेलाय. परंतु अजूनही संघाचा जर आपण विचार केला तर अमित पाटील सारखा खेळाडू आहे, उमेश डिसले सारखा खेळाडू या संघामध्ये आहे. त्याचबरोबर आदित्यला इथे मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. 60 धावा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 4 षटकात फार मोठी धावसंख्या नाहीये, परंतु जर या धावसंख्येला तुम्हाला गाठायचं असेल तर मात्र योजनाबद्ध पद्धतीने तुम्हाला मैदानावरती नक्कीच वावर करावा लागेल. पहा एक 2 व्हीलर आहे डीजी माऊली संघाच्या चंबूमध्ये, त्याचा लाईट चालू आहे. थँक्यू.
तर लाईट थोडंसं बंद करा, खेळाडूंना कदाचित त्याचा त्रास होऊ शकतो. या ठिकाणी आदित्य देशमुख आता मात्र थोडासा अडचणीमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. विचार विनिमय, विचारांचं वादळ त्याच्या मनामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, इथून एक मोठा फटका, पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक करण्याची चिन्ह मिळवून देऊ शकतात आणि तो फटका मात्र येतोय. क्षेत्ररक्षक तैनात, मात्र केवळ दर्शक बनून आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार, षटकार. तर निश्चितपणे याचंच नाव क्रिकेट आहे. कधी पारडं इकडे जळ तर कधी पारडं तिकडे जळ. कैलास चौधरीच्या गोलंदाजीवरती ह्या दोन्ही संघांव्यतिरिक्त आणखीन एक व्यक्ती खुश होत असणार, ते म्हणजे विजय शेठ खानावकर. कारण की हा गोलंदाज रॉयल कळंबोली सारख्या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. RPL या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी पहिल्या 5 चेंडूवरती, परंतु अंतिम चेंडू थोडासा खराब. पहिल्या षटकाचा खेळ इथून झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 धावा धावफलकावरती लगवल्या जातात. सुरुवात मी म्हणेल चांगली भेटली आहे, परंतु आघाडीचे 2 फलंदाज मी म्हणेल कुठेतरी लवकर बाद झालेत. ज्यांना एक मॅरेथॉन इनिंग या मैदानावरती साकारायची होती, परंतु जे दडपण पहिल्या सत्रामध्ये उभारण्यात आले प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून, त्या दडपणाखाली मी म्हणेल कुठेतरी आपल्या विकेटचं पतन करताना फलंदाज प्रतीक ठाकूर आणि फलंदाज अजिंक्य खटकाळे आपल्याला मैदानावरती चूक करताना पाहायला मिळतात. आणि ही चूक मिळेल थोडीशी का होईना, परंतु एकता संघाला कुठेतरी मागणी ठरू शकते. समीकरण मात्र बदलतंय. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र गरज असेल विजयासाठी 47 धावांची. लक्ष मिळेल थोडंसं अवघड आहे, परंतु अशक्य नाही. आवश्यकता असेल मैदानावरती सातत्य राखण्याची, चांगला चेंडू मिळतात सन्मान आणि एखादा खराब चेंडू मिळतात त्यावरती जर प्रहार केला तर इथून देखील हा सामना मात्र जिंकला जाऊ शकतो, तो मात्र फलंदाजी करणाऱ्या एकता संघाच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच विकी, जर एकंदर आपण विचार केला येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज, प्रतिषटक 15.66. आदित्यमध्ये पोटेन्शियल आहे. जरी फॉर्म या खेळाडूचा नसला तरी मात्र क्षमता आहे. परंतु यावेळेस घडतंय काय, इनसाइड आउटचा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटीचा लिडिंग एज आणि सरळ चेंडू जाऊन विसावतो एसटी रक्षकाच्या हातात. गोलंदाज विक्रम यांना मात्र या ठिकाणी मिळते सफलता. अनुभव काय आहे हे मात्र दाखवून दिलंय. आणि इथून जर आपण पाहिलं तर तिसरा फलंदाज गमावलाय, तो एकता स्पोर्ट्स कळंबोली संघानं. आणि इथून जर आपण पाहिलं तर विजयाची जी आशा आहे ती आशा मात्र कुठेतरी मावळताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला, अटॅकिंग इज अ बेस्ट डिफेन्स हा बोलमंत्र त्यांनी वापरला. पहिल्या सत्रामध्ये वाटाला फलंदाजी आली, ताबडतोब फटकेबाजी मैदानावरती केली. 4 षटकांमध्ये तब्बल 60 धावा उभारल्या. त्याचं प्रेशर मात्र कुठेतरी फलंदाजांवरती बनलं आणि त्या प्रेशर खाली मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन झालंय आणि इथं मात्र ही स्थिती मैदानावरती उद्भवली आहे. केवळ आणि केवळ 13 धावांवरती आघाडीचे जे मेन केंद्रबिंदू म्हणून ओळखले जातात असे 3 फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच नक्कीच या ठिकाणी आघाडीच्या 2 गोलंदाजांनी जर म्हटलं तर फलंदाजीचं कंबरडं मोडलंय अक्षरशः. चौकार षटकार जरूर पाहायला मिळाले. प्रत्येकनं पहिल्या चेंडूवरती आपली विकेट गमावली आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं प्रेशर जो आहे तो प्रेशर पाहायला मिळाला एकता संघावरती. परंतु अशा प्रकारची संकटे तुम्हाला येणार बा विकी. असं म्हटलं जातं की जर तुम्हाला स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर तुमच्यामध्ये ऊन झेलण्याची क्षमता असायला हवी. आणि असं म्हटलं जातं की विजयाची सुरुवात किंवा विजयाची पताका त्याच ठिकाणाहून ती तुम्ही उंचावरती न्या जिथे तुम्हाला हारण्याची भीती जास्त वाटते. आणि इथे मात्र तुम्हाला स्वाभाविक खेळ करावा लागेल. यावेळेस मात्र बॅट बाउन्स आहे, आउटफील्ड थोडासा खराब, त्याचा फायदा मात्र मिळतोय. जिथे असायला हव्या होत्या 2 किंवा 4 धावा तिथे मात्र मिळते फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. या एकेरी धावेनं संघाची एकूण धावसंख्या पुढे सरसावते. 3 गडी बाद धाव फलकावरती धावा येतात त्या 15 धावा. विकी. तर निश्चितपणे प्रवीण सर, जेव्हा सामना सुरू झाला होता, जेव्हा फलंदाज प्रतीक ठाकूरने पहिला चेंडू बॅटमधून लगावला होता, असं वाटलं होतं या सामन्यामध्ये चुरस निर्माण होते की काय. परंतु जसं फलंदाज प्रतीक ठाकूर बाद झाला त्या पाठोपाठ अजिंक्य खटकाळे बाद झाला. प्रेक्षक देखील घरचा रस्ता पकडायला सुरू केले. कारण की दोन्ही खेळाडू अशा आहेत की जर मैदानावरती उभे राहिले तर चौकार षटकार लगवण्याची क्षमता आपल्या मनगडांमध्ये ठेवतात. इथे आपण पाहिलं घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. आधीच दुष्काळ आणि दुष्काळामध्ये 13वा महिना, तू चल मे आया अशी गत मात्र मैदानावरती होते. फलंदाज आभी देखील मैदानाच्या बाहेर. तर नक्कीच नक्कीच आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय विकी. आता मात्र मी म्हणेन की नांगे टाकल्याप्रमाणे फलंदाजी इथे एकता संघाची जरूर पाहायला मिळते. आणि जी टीम एफर्ट्स दाखवले गेलेत या ठिकाणी पहा, रामदास महानवर आणि शशी जाधवनं दमदार सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. त्यांच्या डोळ्यासमोर टार्गेट होतं की पहिली 2 षटकं काही करून मैदानावरती उभा राहायचं, जेणेकरून जर आपल्या हातामध्ये विकेट्स असतील तर येणाऱ्या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी केली जाऊ शकते. त्यानंतर शशी जाधव बाद झाले आणि शशी जाधव बाद झाल्यानंतर आक्रमणाची धुरा रामदास महानवरनी सांभाळली. रामदास महानवर बाद झाल्यानंतर मात्र मयूर बक्ष मैदानाच्या आतमध्ये आले आणि 3 चेंडूत काय कमालीची फलंदाजी केली. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आले. गजानन बोडरेने देखील आपलं योगदान संघाला दिलं आणि हा संघ एक युनिट ऍज अ टीम मैदानावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. आणि एकता सारख्या ताकदवर संघासमोर एक आव्हानात्मक धावसंख्या उभारत असताना पहिल्या चेंडूवर कैलासला जे मिळालं यश प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून, तिथून मात्र या सामन्यावरती आपली पकड
जरब निर्माण करायला सुरुवात केली. तर निश्चितपणे मोमेंटम जो आहे तो ढकलून दिला नाही प्रतिस्पर्धी संघावरती. मोमेंटम कायम बरकरार ठेवलंय आणि तेच खरं कारण आहे की एकता संघाचं पारडं कुठेतरी कमकुवत या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु सुपर डीजी माऊली संघाचा विचार केला तर अंतिम फळीपर्यंत या संघाकडे फलंदाजी आहे. त्याच कारण हे फलंदाज पहिल्या सत्रामध्ये मोठे फटके खेळत होते, परंतु त्या विरुद्ध आपण जर एकता संघाचा विचार केला तर आघाडीचे 2 ते 3 फलंदाज सोडता थोडीशी कमकुवत फलंदाजी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. आणि जर आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये 60 धावा उभारल्या. फलंदाजांना रिस्क घेणं गरजेचं होतं, परंतु रिस्क घेताना स्वतःच्या विकेटचं झालं पतन. इथे मात्र सामना प्रेक्षकांना कुठेतरी गमतीशीर पाहायला मिळेल असं वाटलं होतं, परंतु सामना मात्र हलकासा एकतर्फा होताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ इथून झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा संख्या देते मात्र 16 धावा. नक्कीच नक्कीच विकी, परंतु क्रिकेट आहे पहा, क्रिकेटमध्ये एक संधी आणि त्या संधीला मात्र तुम्ही परावर्तित करू शकता. विसरून चालणार नाहीये, अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत, उमेश दिसले मैदानाच्या आतमध्ये आहेत. 12 चेंडू 44 धावांची गरज आहे प्रति षटक. बस स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. संपूर्ण टीम पीटीसीची खूप चांगलं काम या विभागामध्ये करते. संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज मात्र आपल्याला तिथून पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू 44 धावांची गरज. कोणत्या तरी एका गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल. तर उमेश मध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र असून चालणार नाही, तर ती क्षमता तुम्हाला मैदानावर सिद्ध करावी लागेल. क्रीडा रसिक अजूनही नजरा लावून राहिलेत या सामन्याकडे, कारण डीजी माऊली संघाचा जर आपण विचार केला तर समर्थक आहेत, परंतु एकता संघाच्या समर्थकांसमोर अजूनही आशेचं किरण म्हणजे अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहा, या क्रिकेट खेळाडूचा खेळ आम्ही खूप जवळून पाहिलाय. क्षमता आहे, पोटेन्शियल आहे आणि हा खेळाडू होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता आहे. इथे मात्र पंचांकडे आचारभूत नजरेनं पाहिलं. पहा, तुम्हाला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे लागतील. उमेश दिसले इथे मात्र तुम्हाला नशिबावरती अवलंबून राहावं लागणार नाही, तुम्हाला तुमची क्षमता मैदानावर सिद्ध करावी लागेल. येणारे 11 चेंडू 44 धावांची गरज. परंतु प्रवीण सर जर त्या विरुद्ध विचार केला, रोहन पाटील आठवा ती स्वरा स्पोर्ट्सची नाईट स्पर्धा, 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. त्या समोर होता काळा उंदरे संघ आणि त्या 6 धावा मात्र यशस्वीरित्या डिफेंड केल्या होत्या. म्हणजे हा गोलंदाज देखील दमखम भरा गोलंदाज आणि जेव्हा बेस्ट विरुद्ध बेस्ट लढतात तेव्हा जे प्रेक्षकांना पाहायला मिळतं ते देखील बेस्ट असतं आणि चांगला क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळणार, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. नक्कीच नक्कीच या ठिकाणी अमित ऑन स्ट्राईक आले आहेत. अमितकडनं अपेक्षा असतील, क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आणि पर्सनली जर सांगायचं झालं तर एक फॉर्मशी थोडासा झगडतोय, परंतु यावेळेस मात्र मैदानावरती स्वतःला सिद्ध करावा लागेल. स्वतःला सिद्ध करत असताना जर तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु कौतुक या ठिकाणी रोहन पाटीलचं देखील आहे. रोहन पाटील अर्थातच राजा, आणि त्या सामन्याचा जर आपण विचार केला तर बबुलनं जो झेल अडवला होता तिथून खऱ्या अर्थानं रोडपाली संघ त्या सामन्यामध्ये आला होता. रजनी क्रिकेट स्पर्धेचा जर आपण विचार केला म्हणजे रोहननं गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला सामन्यामध्ये परत आणण्याचं काम केलं होतं. इथे मात्र पावलांचा वापर, डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाने ओळखलं किंचित उजव्या एसटीच्या बाहेर. बघ, गोलंदाजीची लाईन जर आपण पाहिली तर 4th आणि 5th स्टंप वरती गोलंदाजी केली जाते. विदिन द स्टंप लाईन कुठेही गोलंदाजी नाहीये, उजव्या एसटीच्या बाहेर गोलंदाजी. आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या आघाडीचे फलंदाज गमावता त्यावेळेला मात्र येणाऱ्या फलंदाजावरती, कारण हे लोअर मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत, मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत आणि या फलंदाजांवरती दबाव नक्कीच निर्माण केला जाऊ शकतो. फॉर्मशी झगडतायत हे खेळाडू आणि इथे मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह येते अलगदपणे. चेंडूवरती येत आहेत कैलास चौधरी, कोणत्याही प्रकारे हडबडाट नाहीये. प्रसाद तावरे देखील आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर आहेत, त्यांना देखील आपण इन ऍक्शन आरपीएल मध्ये पाहणार आहोत. लेदरचा देखील सराव खूप चांगला करतायत आणि लेदर मध्ये देखील खूप चांगले रेकॉर्ड्स आहेत त्यांच्याकडे. नक्कीच आमच्यापर्यंत ही माहिती मिळाली आहे. इथे मात्र मोठा फटका येतोय, परंतु एलिव्हेशन नाहीये. प्रसाद जेलच्या खाली आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये मात्र हा जेल पूर्ण केला जातोय आणि आणखीन एक फलंदाज बाद अमित पाटील, आशेचं किरण. इथे मात्र मावळकर आणि फलंदाज येस क्रिसलिन. नक्कीच नक्कीच सिलेक्शन झालंय आणि क्रिसलिन प्रमाणे लुक केलाय. केडी म्हणतायत या ठिकाणी. तर महत्वपूर्ण सूचना असेल, उद्या जे संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत त्या सर्व संघांच्या संघटनाला किंवा प्रतिनिधींना विनंती असेल की हा सामना संपल्यानंतर लगेचच लॉट सोडवले जातील. सर्वांना विनंती असेल की आपण लॉटसाठी उपस्थित राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच लॉट्स मात्र उडवले जातील, तरी मी सर्वांना विनंती करेन की आपण लगेचच लॉटसाठी मात्र उपस्थित राहायचंय. आणि प्रवीण सर, आपण पाहिलं तर निगडी इथे देखील मागील आठवड्यामध्ये डिंगडॉंग सारख्या बलाढ्य संघासमोर चांगला खेळ दाखवला गेलाय. प्रसाद तावरे असतील, गजानन बोडरे, किरण डेंबरे, रामदास महानवर, संतोष मदनेने देखील आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे.
म्हणजे कळंबोलीच्या क्रिकेटचा दर्जा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतो आणि त्याची प्रचिती आपण पाहिली तर मागील वर्षापर्यंत आपण पाहिलं तर 9:30 ते 10 वाजेपर्यंत सामने सुरू होणं, परंतु यावर्षी पाहिलं तर ठीक 9 वाजता पहिला चेंडू पडला जातोय. ती नियमावली स्टँडर्ड जो आहे क्रिकेटचा दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचाच परिणाम खेळाडूंवरती देखील पडताना पाहायला मिळतोय. अगोदर आपण पाहिलं तर आघाडीचे 1 ते 2 फलंदाज केवळ षटकार आणि चौकार लगावण्याची क्षमता ठेवत होते, परंतु आज येणारा 9वा 10वा खेळाडू देखील येऊन षटकार लगावण्याची क्षमता आपल्या मनगटामध्ये म्हणजे जे कॉम्पिटिशन आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या कॉम्पिटिशनला सामोरे जाण्याचं धमक कळंबोली मध्ये देखील आहे. ह्याची नक्कीच नक्कीच विकी. आणि एकंदर जर पाहिलं तर आज कळंबोलीतील बरेचसे असे खेळाडू आहेत की जे व्यावसायिक संघाच्या माध्यमातून बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र बॅकफुटला गेला फलंदाज, बॅकफुट पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट सीमा रेषेच्या बाहेर, चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय वेगानं, चौकार. उशीर केलाय मी म्हणेन एकता संघानं, कारण या प्रकारची फटकेबाजी सुरुवातीला एवढा अपेक्षित होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय विकी. तो विकी कडनं मात्र अपेक्षा नक्कीच होत्या आघाडीच्या फलंदाजांकडून, पण तो आता मात्र जर आपण पाहिलं तर चौकार आलाय. चौकाराने केवळ पराभवाचं अंतर कमी होईल. इथे पराभव तुम्हाला टाळता येणार नाहीये. हे जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न मात्र सुरुवातीच्या आघाडीच्या फलंदाजांकडून होणं गरजेचं होतं. आता मात्र सामना निघून गेला हातातून, पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. परंतु इथून जर विकीने चांगली फलंदाजी केली प्रवीण सर, तर तुझा जो क्रम आहे 8वा तो क्रम कुठेतरी उंचवला जाणार, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. नक्कीच नक्कीच. या ठिकाणी एकूण धावसंख्येचा विचार केला विकी तर असं वाटलं होतं कदाचित हा सामना रंगतदार होणार, कारण दोनही ताकदवर तुल्यबळ संघ आहेत. नवीन फलंदाज यावेळेस मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अजय स्ट्रायकिंग एंडला. किमान मी म्हणेन की पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल. अंतिम षटक विक्रम पवार यांच्या हातामध्ये मात्र पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलाय. राईट आर्म राऊंड द विकेट यावेळेला मारा करतायत आणि पावलं वापरण्याचा प्रयत्न होता, परंतु अनुभव आहे, अनुभवाच्या समोर तुम्हाला पारकाट दिखता येणार नाहीये. कारण बॉडी प्लस संघामधून देखील या खेळाडूला सातत्यानं आपण पाहतो आणि ज्या वेळेला डीजी माऊली संघातून हा खेळाडू परफॉर्म करतो त्यावेळेला त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो एका वेगळ्या उंचीवरती असतो. जो बॅक केला जातो, दिनकरजी पोपेटा असतील, रामदास महानवर असतील, हे जे खेळाडू आहेत हे सातत्यानं आपल्या खेळाडूंना बॅक करतात आणि त्यांची पाठराखण करतात, त्यांचा आपण म्हणूया की हौसला अफजाई करतात. आणि हेच कारण आहे की आपला सर्वोत्तम खेळ गजानन बोडरे असेल, मयूर वाक्षे असतील, खूप चांगला खेळ, एक टीम एफर्ट्स, त्यानंतर कैलास चौधरी असतील, खूप चांगला एफर्ट या ठिकाणी मात्र या सर्वच खेळाडूंनी दाखवलाय. एक युनिट प्रमाणे खेळलेत आणि हेच त्यांच्या यशस्वीतेचं कारण आहे. इथे मात्र सामना संपलाय. एकता संघ या स्पर्धेला मात्र निरोप देतोय, परंतु या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मात्र दिमागदार पद्धतीने दाखल होतोय अर्थातच डीजी माऊली, सुपर डीजी माऊली हा संघ मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होत आहे. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. तर नक्कीच नक्कीच या ठिकाणी कॅल्क्युलेशन सुरू आहे, कोण असेल या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. विक्रम पवार 2 ओव्हर 2 ओव्हर 8 रन 2 विकेट. कुठले कुठले विकेट घेतले बघा, विकी 2 ओव्हर 8 रन पण हाय स्कोरिंग. तर नक्की शशी जाधव ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. शशी जाधव आपण यायचंय. 9 चेंडूंमध्ये 2 चौकार 1 षटकार ज्याच्या बॅटमधनं आला. 19 धावांची उपयुक्त खेळी ज्यानं साकारली. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्येला आकार दिला. तर शशी जाधव आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने मात्र आपल्याला सन्मानित केलं जाईल. तर उद्या जे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे त्या सर्व संघांना विनंती आहे की चला मित्रांनो, आपण संघ नाही किंवा आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे लॉट साठी. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. तर चला उद्या जे संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार आहे त्या सर्व संघांच्या संघनायकांना किंवा प्रतिनिधींना विनंती असेल की आपण लॉट साठी मात्र संपर्क साधायचा आहे.
तर चला संघर्ष संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण संपर्क साधायचा आहे. तदनंतर मी विनंती करेन रॉयल संघाचे संघनायक, बॅट बॉय संघाचे संघनायक, आदित्य प्रिया संघाचे संघनायक, शिवगर्जना संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. तदनंतर विनंती असेल जय मल्हार संघाचे संघनायक देखील उपस्थित झालेले आहेत. काळभैरव संघाचे संघनायक, जंक्शन संघाचे संघनायक आलेले आहेत. दगडीचा संघाचे संघनायक 2 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जाईल. तदनंतर मात्र लॉट सोडवले जातील. शिवशंभू संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत.